द्राक्ष बागेच्या पूर्व तयारीमध्ये आपण पाठीमागचे भाग बघतोय की माती परीक्षण कसे केले पाहिजे व माती परीक्षण करत असताना कशा पद्धतीने केलं जातं आणि ते करत असतानाच त्याचे फायदे व त्याचे तोटे काय आहेत हे सुद्धा आपण बघतोय। तर पाठीमागच्या आपण भागामध्ये बघितलं की पीएच असेल, ईसी असेल, ओसी असेल, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य असतील, एनपीके असेल। तर आज आपण बघतोय की सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये कशा पद्धतीचं भूमिका तपासणीमध्ये राहिली गेली पाहिजे। खरं तर सूक्ष्म अन्नद्रव्य हे अतिशय पीपीएम फॉर्म मध्ये लागतात। आपण टाकत असताना सल्फेट फॉर्म मध्ये भरपूर प्रमाणात पडतात, काही ठिकाणी चिलेटेड मध्ये टाकले जातात। चिलेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, काही ठिकाणी ऑक्साईड मधले टाकले जातात, ऑक्साईड मधले स्प्रे माध्यमातून दिले जातात। खरं बघितलं तर खरे इतकी गरज आहे का हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे। उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर कुठून सुरुवात केली पाहिजे, तर त्याचा मेन भाग जर असेल तर माती परीक्षण आणि पानदेठ परीक्षण। खरं जमिनीमध्ये तुमच्या भरपूर असं अन्नद्रव्य शिल्लक आहेत, त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा भरपूर आहेत, पण त्या सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत हे जर आपण समजून घेतलं तर नक्की आपल्याला कोणती सूक्ष्म अन्नद्रव्य दिली पाहिजे, चिलेट द्यायची, सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायची, सल्फेट मधली द्यायची का ऑक्साईड मधली द्यायची का विविध प्रकारातले जे चिलेट्स आहेत त्याचा वापर करायचा किंवा स्लरी मधून द्यायचे हे आपल्याला समजून घेता येऊ शकेल। आणि त्यासाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक असेल, फेरस असेल, मॅंगनीज असेल, बोरॉन असेल, कॉपर असेल, मॉलिब्डेनम असेल, ही सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण तपासून घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा अन्नद्रव्याच्या खर्चामध्ये कमी कसा करता येऊ शकेल या दृष्टीने आपल्याला घेता येऊ शकेल। आज भरपूर व्हरायटी आपण बघतोय, वेगवेगळ्या व्हरायटीसाठी काही प्रमाणामध्ये झिंक ज्यादा द्यावं लागतं, काही जमिनीमध्ये फेरस ज्यादा द्यावं लागतं, काही जमिनीमध्ये मॅंगनीज जास्त द्यावं लागतं, काही व्हरायटीमध्ये बोरॉनची उपलब्धता जास्त करावी लागते। तर हे सगळा बॅलन्स करायचा असेल तर आपल्याला माती परीक्षण हे छाटणी अगोदर कमीत कमी 1 महिना आपण त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे। 20 दिवसापासून ते 1 महिना अगोदर आपण छाटणीच्या अगोदर माती परीक्षण केलं तर नक्की फायदा होईल। त्याचबरोबर पानदेठ परीक्षण सुद्धा छाटणीपूर्व जर केलं तर नक्कीच तुमचा वॉटर सोल्युबल खतं असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची खतं असतील, दुय्यम अन्नद्रव्याची खतं असतील तर हे आपल्याला समजून घेता येऊ शकेल। आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीचे भौतिक गुणधर्माबरोबरच रासायनिक गुणधर्म हे सुद्धा जर समजून घेतले तर नक्कीच आपल्याला सर्व पिकांमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता, कमतरता या दोन्ही गोष्टी आपल्याला बघून घेता येतील आणि खर्च कमी करून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आपल्याला बॅलन्स साधता येऊ शकेल आणि संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे आपण चांगल्या पद्धतीने करू। त्याचबरोबर चुनखडीचं प्रमाण असेल, जमिनीत क्लोराईडचं प्रमाण असेल, सोडियमचं प्रमाण असेल, ह्या सुद्धा गोष्टी आपण माती परीक्षणाच्या माध्यमातून, आयडियल ॲग्री लॅबच्या माध्यमातून जर तपासून घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल। त्यासाठी आमची टीम आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती येते, त्यासाठी आमचा टोल फ्री नंबर असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करा, नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल। धन्यवाद।